सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये आपण जर पाहिलं तर विद्यार्थ्यांचं नेहमीच आंदोलन राहिलेलं आहे आपल्या मागणीसाठी. मात्र आता पहिल्यांदाच प्राध्यापकाच्या भरतीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचं समोर आलेलं आहे. आणि काल जर आपण पाहिला तर सोशल माध्यमावरती एक पावसामध्ये दोन प्राध्यापकांचा व्हिडिओ जाम व्हायरल झाला होता. आणि एकंदरीतच काय प्रकरण आहे आणि आपल्यासोबत तेच प्राध्यापक आहेत आपल्यासोबत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया की नेमका काय प्रकरण आहे ते. सर, काल तुमचा व्हिडिओ देखील खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेला आहे आणि काय तुमची मागणी आहे आणि काय प्रकरण आहे सांगा. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या 133 सहाय्यक प्राध्यापक जी करार पद्धतीने भरती प्रक्रिया झालेली आहे, त्या भरती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झालेला आहे. अशा स्वरूपाचं पत्र आम्ही 24 तारखेला माननीय कुलगुरू, कुलगुरू आणि कुलसचिवांना दिलं होतं. आता तुम्ही उल्लेख केला की कालपासून आमचे सहकारी मित्र हनुमंते सर, प्राध्यापक हनुमंते सर आणि मी या ठिकाणी मुसळधार पावसामध्ये बसलेलो आहोत. आमची मागणी आणि प्रश्न हा आहे की विद्यापीठाने जी काही भरती प्रक्रिया केलेली आहे त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला आहे. विशेषतः SC, ST, OBC, महिला आरक्षण आणि दिव्यांग प्रतिनिधी यांना डावलण्यात आलेलं आहे. सातत्याने गेल्या 2-2.5-3 वर्षापासून जर तुम्ही भरती प्रक्रिया जर बघितली तर त्याच्यामध्ये विशिष्ट विचारधारेच्या उमेदवारांना घेतलं जातं आहे. पाठीमागं एक तुम्हाला बॅनर दिसेल, त्या बॅनरमध्ये आमचे काही इतर दुसरे मुद्दे आहेत. केवळ हा भ्रष्टाचार किंवा गैरप्रकार विद्यापीठामध्येच होतो अशातला भाग नाही. विद्यापीठाचे संलग्नित जे महाविद्यालय आहेत त्याच्यामध्ये गरवारे कॉलेज आहे, भोरचं एक कॉलेज आहे, अहमदनगर जिल्हा मराठा प्रसारकचे काही 5-6 अनुदानित महाविद्यालय आहेत. या सगळ्या ठिकाणी या अशाच पद्धतीचा गैरकारभार होतो आहे. जे उमेदवार त्यांना वैचारिकदृष्ट्या अनुकूल आहेत, जे उमेदवार आर्थिक देवाणघेवाण करू शकतात, अशा लोकांची वर्णी या ठिकाणी लावण्याचं काम सुरू आहे. तुम्ही जे म्हणताय की यामध्ये आर्थिक देखील गोष्टी आहेत, पण याचा काही तुमच्याकडे पुरावा आहे का की जे तुम्ही आता गरवारे कॉलेजचं देखील नाव घेतले, तर नेमकं त्याचा काही पुरावा आहे तुमच्याकडे? आमच्याकडे तशा स्वरूपाचं आता ते भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने पुरावे तरी सध्या तरी आमच्याकडे नाहीत. पण एकंदरीत सर्वसामान्यांच्या मनामध्ये किंवा जे प्रामाणिक उमेदवार आहेत त्यांच्या मनामध्ये ही सगळ्यांच्या मनामध्ये भावना तयार झालेली आहे की प्राध्यापक व्हायचं असेल, परमनंट प्राध्यापक व्हायचं असेल तर तुम्हाला संस्थेला नाहीतर विद्यापीठाला पैसे द्यावे लागतात. अशाच स्वरूपाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. बरं, तुम्ही या आंदोलनाला बसलेला आहात, एकंदरीत किती तारखेपासून बसलेला आहे आणि आज तुमची VC सोबत देखील चर्चा झालेली आहे. नेमकं काय 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 मांडलं त्यांनी, काय काय बोलले तुम्ही? आज आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. आत्ताच आम्ही मी आणि विद्यापीठाचे आदी सभा सदस्य हर्ष गायकवाड आम्ही दोघा जणांचं शिष्टमंडळ माननीय कुलगुरू आणि प्रकुलगुरूंना भेटलो. त्यांना आम्ही आमच्या सर्व मागण्यांचं लेखी निवेदन तेव्हाही दिलं होतं. आज पुन्हा एकदा आम्ही त्यांना निवेदन दिलं आणि कशा पद्धतीने या भरती प्रक्रियेमध्ये चुका झालेल्या आहेत, कशा पद्धतीने पात्र उमेदवारांना डावलले गेलेलं आहे, त्याचे सगळे स्टॅटिस्टिक आकडेवारी आम्ही त्यांच्यासमोर लेखी स्वरूपामध्ये आज दिलेली आहे. आणि त्यांना विनंती केलेली आहे की या सर्व गोष्टींचा अभ्यास करून एकतर त्यांनी ही पदभरती जी झालेली आहे ते रद्द करावी, अथवा दुसरा पर्याय की त्यांनी या पदभरतीमध्ये दुरुस्त करून ज्या ज्या उमेदवारांवरती अन्याय झालेला आहे त्यांना प्रक्रियेमध्ये आणण्यासाठी प्रयत्न करावे. बरं, एक शेवटचा प्रश्न, एकंदरीत जर तुमच्या तर मागण्या मान्य नाही झाल्या तर काय पुढची भूमिका असणार आहे? जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे आमचं उपोषण चालू राहील. आम्ही महाराष्ट्रभरातील सर्व सेटनेट पात्र धारक असतील, जे उमेदवार असतील त्यांना या ठिकाणी येण्याचं आव्हान केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, काही लोकप्रतिनिधी कालपासून या ठिकाणी येत आहेत. रोहित पवार, आमदार रोहित पवार देखील आले होते. ते देखील त्यांनी या ठिकाणी यावं अशी विनंती आम्ही त्यांना केलेली आहे. आणि एकंदरीत दुसरी आमची मागणी अशी राहील, यांनी जर आम्हाला गांभीर्याने घेतलं नाही तर या सगळ्या भ्रष्टाचारामध्ये कारणीभूत असलेले वरिष्ठ अधिकारी म्हणजे प्रभारी कुलसचिव आणि कुलगुरू तसेच वेगवेगळ्या विद्याशाखांचे अधिष्ठाता या सगळ्यांच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करणार आहोत. बरं, अगदीच तर आपल्यासोबत होते डॉक्टर राहुल ससाने, यांनी देखील जी मागणी आहे ती आपल्या समोर ठेवलेली आहे. आणि एकंदरीत या मागण्या मान्य नाही झाल्या तर हे आंदोलन असंच, आमचं अमर उपोषण असंच सुरू असेल. आणि त्यांनी VCला देखील त्यांच्यासोबत चर्चा केलेली आहे आणि त्या चर्चेमध्ये देखील त्यांनी त्यांच्या मागण्या समोर ठेवलेल्या आहेत. आणि त्यामधली जी मुख्य मागणी आहे की ही जी भरती प्रक्रिया आहे ती रद्द करावी किंवा ज्या शिक्षकांवरती अन्याय झालेला आहे त्यांची दुरुस्ती करावी, अशी देखील त्यांची या प्रमुख मागणीसोबत त्यांनी मागणी आपल्यासमोर मांडलेली आहे. आता हे आंदोलन नेमकं अजून पुढची काय भूमिका घेणार हे देखील पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. थोडक्यातसाठी अमित मुंडे, पुणे.